नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण फॉरेस्ट सर्व्हिसेसचे जे 2 ऑप्शनल आहेत, फॉरेस्ट्री अँड ॲग्री इंजिनिअरिंग यासंबंधी एक जो प्रोजेक्ट आहे, जो की तुम्हाला निकालापर्यंत घेऊन जाण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा हा प्रोजेक्ट आहे, ज्याचं नाव आहे या ठिकाणी टार्गेट 200. हे टार्गेट 200 याच्यामध्ये अनेक अर्थ आहेत, की 200 मार्काचा ऑप्शनलचा पेपरचे मार्क आहेत त्याचं टार्गेट आणि 200 क्वेश्चनचं टार्गेट. आता यातलं सगळ्यात महत्त्वाचं, की या प्रोजेक्टचं अंतिम ध्येय हे 200 मार्कांचं प्रिपरेशन करणं आणि त्यासाठी जे कार्य करणार आहे, ते कार्य म्हणजे 200 क्वेश्चन्स मिनिमम या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या रिलेटेड जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या संबंधित आपण सोडवणार आहे. आता हा एक्झॅक्ट प्रकल्प काय आहे, की टेस्ट सीरीज आपण म्हणतोय, पण परंतु टेस्ट सीरीज आणि या प्रकल्पामध्ये काहीतरी एक वेगळं आहे, की टेस्ट सीरीजमध्ये आपण काय करतो, की एका क्लासरूममध्ये बसून किंवा एक टाईम सेट करून या ठिकाणी जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, मिक्स क्वेश्चन असतील, ते या ठिकाणी आपण सोडवतो. परंतु या टेस्ट सीरीजचं किंवा हे टार्गेट 200चा ॲक्चुअली उद्देश वेगळा आहे. या टार्गेट 200 मध्ये आपण काय करणार आहे, तर 200 क्वेश्चनच्या म्हणजे मिनिमम 200 क्वेश्चनच्या आधारावर आपण जो काही आपला फॉरेस्ट्री आणि ॲग्री इंजिनिअरिंग यांचा जो काही सिलॅबस आहे, तो कंप्लीट करणार आहे. ओके. कंप्लीट करून सिलॅबसचे पॉइंट्स बनवणार आहे इनडायरेक्टली त्या क्वेश्चनच्या द्वारे आणि अंतिमतः जेव्हा परीक्षेचा कालावधी जवळ असेल, त्यावेळेस आपण केवळ हे 200 प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहे. कारण मी हे शुअरली सांगू शकतो किंवा गॅरंटी देऊ शकतो, की या 200 प्रश्नांमधूनच या ठिकाणी आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मग मी ही शुअरिटी कशा पद्धतीने देत आहे किंवा कोणत्या कारणाने देत आहे, तर आपण जो मागील पेपरचं जर एनालिसिस केलं, जे मी ॲपमध्ये टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर प्रत्येक सिलॅबसचा पॉइंट या ठिकाणी म्हणजे प्रत्येक म्हणजे जे काही त्यांना रिक्वायर्ड होते नंबर ऑफ क्वेशन्स काढायचे आहेत, त्यासाठी सिलॅबसचे पॉइंट्स घेतले आणि त्या सिलॅबसच्या पॉइंट पुढे WH क्वेशन्स म्हणजे व्हॉट, राइट अ नोट ऑन, एक्सप्लेन इन ब्रीफ किंवा जसं की राइट अ डेफिनेशन्स अशा पद्धतीनं त्यांनी फक्त क्वेशन्स टाकले. बाकी त्यांनी आहे असे म्हणजे राइट अ नोट ऑन टाइप्स ऑफ नर्सरी किंवा त्याने काय टाकलं डिफरन्स बिटवीन टेम्पररी अँड पर्मनंट नर्सरी. त्याच्यानंतर मग त्याने काय टाकलं राइट अ नोट ऑन क्लिअर फिलिंग सिस्टम जे की इथं राइट अ नोट ऑन शेल्टर वूड सिस्टम अशा पद्धतीनं त्यांनी क्वेश्चन सेट केले, की ग्लोबल वॉर्मिंगवर लिहा, ओके, मायक्रो हेल्थवर लिहा. मग जे काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतील ते स्पष्टपणे सिलॅबसमध्ये पॉइंट मेन्शन आहे. ते त्याच्या आतमध्ये गेलेले नाहीत. त्यांनी कोणी ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन विचारलेले नाहीत आणि याचं कारण हे आहे, की सध्या या ठिकाणी रिटर्न एक्झाम सुरू झालेली आहे. यामुळं आणि दुसरा मुद्दा जर आपण सिलॅबस बघितला, तर टोटल 6 पेजेसचा सिलॅबस. फॉरेस्ट्रीमध्ये नंबर ऑफ पॉइंट्स 20 आहेत. 20 पॉइंट्समधून त्यांना अराउंड या ठिकाणी जास्त खूप क्वेशन्स नाहीयेत त्यांना काढायचे. 5 पहिल्या क्वेशनमध्ये किंवा कधी-कधी ते 7 टाकणार आहेत किंवा 6 टाकणार आहेत. पुढं 3, 3, 3 असे या ठिकाणी 9 क्वेशन्स हे झाले 15 आणि पुढच्या सेक्शनमध्ये पण त्याच पद्धतीनं मॅक्सिमम 30 क्वेशन्स टू 28 क्वेशन्स त्यांना ह्या 20 टॉपिकमधल्या असणाऱ्या इतक्या मुद्द्यांमधून सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यामुळं त्यांना अनेक मुद्दे उपलब्ध आहेत. या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाण्याची गरज नाही. मी काय सांगतोय ते समजावून घ्या. जेव्हा आपल्याला 150 क्वेशन्स काढायचे होते पूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ऑब्जेक्टिव्हमध्ये 150 क्वेशन्स काढायची गरज होती. तेव्हा तेवढे सिलॅबसचे पॉइंट नव्हते 150. पॉइंट होते केवळ 50 आणि 50 पॉइंटवर त्यांना 150 प्रश्न काढावे लागत असल्यामुळे त्यांचे काय व्हायचे, की जे क्लिअर मेन्शन नसणाऱ्या पॉइंटवरही आपल्याला परीक्षेत प्रश्न दिसायचे. जसं की पूर्वमध्ये तर फक्त भारताचा इतिहास, राष्ट्रीय चळवळ, भारताचा भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचे आहेत, एवढेच पॉइंट दिसतात. म्हणून आपण क्लिअर नाही सांगू शकत, की प्रश्न कोणता येईल. त्यामुळे तिथे डायव्हर्सिटी दिसते. पण या ठिकाणी त्यांना इतके पॉइंट आहेत, की जरी प्रत्येक टॉपिकमध्ये आपण 20 जरी मुद्दे धरले 20 ते 25 फॉरेस्टच्या, तर 20 इंटू 20 पॉइंट्स. सो 500 त्यांच्याकडे आत्ता त्यांना क्लिअर कट उपलब्ध असणारे मुद्दे आहेत. ह्या 500 मुद्द्यांमधून त्यांना 28 क्वेश्चन सिलेक्ट करणं काहीच अवघड नाही. 28 ते 30 आणि ही स्ट्रॅटेजी ते वापरत आहेत. त्यांना
डीप मध्ये जाण्याची गरजच नाहीये. त्यांना आता काय आहे, की मला काय सांगितलंय चला, पहिल्या टॉपिकवर त्या एक्झामिनरला 2 क्वेशन्स काढायचे आहेत. तो टाकेल, राइट अ नोट ऑन फॉरेस्ट टाइप ऑफ इंडिया ॲज पर चॅम्पियन सेट. हा झाला. दुसरा प्रश्न किंवा राइट अ नोट ऑन व्हर्जिन फॉरेस्ट किंवा हे छोट्या-छोट्या पॉइंटवर टाकेल. कॉपीज फॉरेस्ट, व्हर्जिन फॉरेस्ट, प्युअर फॉरेस्ट, मिक्स फॉरेस्ट यांचे डेफिनेशन लिहा. 2-2 मार्काला एक-एक डेफिनेशन, 8 मार्काचा क्वेश्चन तयार. त्याला या प्रत्येक टॉपिकवर 8 आणि 15 असे 2 क्वेशन्स काढायचे आहेत. मॅक्सिमम. कारण इतके पॉइंट आहेत फॉरेस्ट्रीमध्ये. फॉरेस्ट्रीमध्ये तर असं होतंय, की मोठ्या टॉपिक्सवर 2 क्वेशन्स आणि छोट्या टॉपिकवर 1-1 क्वेशन्स. ह्याच्यावर त्याला जायची गरज नाही. म्हणजे त्याला कोणतेही यातले 2 पॉइंट घ्यायचेत, 2 क्वेशन सेट करायचेत. एक 15 मार्काला सेट करायचं, एक 8 मार्काला सेट करायचं. दुसरा टॉपिक घ्यायचा, तसंच करायचं. तिसरा टॉपिक घ्यायचा, त्यांना तेच करायचंय. आपण देखील काय करणार आहे, वेगळं नाही. कोणतंही चॅलेंजिंग टास्क देण्याची गरज नाही. पहिली फॉरेस्ट मेन्स आपण म्हणू शकतो अभ्यासावर आधारित असणारे आहे आणि इथून पुढे काही वर्ष हेच राहील. प्रिपरेशन महत्वाचं आहे आणि पॉझिटिव्ह महत्वाचे आहे. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. टाईम हा आपोआप टेक्निकल सब्जेक्टमध्ये मिळतोच. कारण जेव्हा तुमचं प्रिपरेशन एकदम योग्य असतं, तुमची उत्तरं फिक्स असतात, तुमचे पॉइंट्स फिक्स आहेत तुमच्या डोक्यात, तर तुमचा पेपर कव्हर होणार आहे हे शुअर आहे. मग आपला उद्देश काय आहे, की डेली या ठिकाणी आपण 10 ते 15 क्वेशन लिहून सिलेबसच्या पॉइंटनुसार मी क्वेशन सेट करणार आहे, हा माझा मुद्दा आहे. आणि मी जे क्वेशन सेट करणार आहे, त्या क्वेशन्समुळे तुमचा कंप्लीट सिलेबस होणार आहे आणि ती प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला पाठवून या ठिकाणी तुमचा पूर्ण सिलेबसवरचे जे काही नोट्स आहेत, ते क्वेशन आन्सरच्या स्वरूपात तयार होणार आहेत. लिहिताना बघून लिहा, न बघता लिहा, तो तुमचा प्रश्न आहे. फक्त मी काही कंडिशन्स टाकेन, की लिहिताना काय करा? की पहिला मुद्दा, की मुद्देसूद लिहा. म्हणजे जसं की हा एक पेपर आहे. त्याच्यामध्ये राइट इट इन डिटेल अबाउट ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न आला होता. ओके अँड इट्स इफेक्ट. क्वेश्चन नंबर 1 हे होता 2024च्या फॉरेस्टला एम-पी-एस-सीच्याच. मग या ठिकाणी बघा एक्झामिनरला काय अपेक्षित असतं किंवा पेपर चेकरला, की जे की मीही काम केलेलं आहे पेपर चेकिंगचं तब्बल 5 वर्ष. त्यामुळे त्यामधला अनुभव देखील आहे. असं कोणीही मार्केट आपल्याला काही कोणाला म्हणायचं नाही कोण कमी आहे. परंतु कन्फर्म अनुभव असलेली व्यक्ती आहे. तर त्यातनं मी सांगतो, की मला हा प्रश्न माझा माइंडसेट काय असतो पेपर चेक करताना, की मला जर टोटल आता किती मुलं आहेत समजा 3,000 मुलं फॉरेस्टला आहेत. त्याच्यातले समजा 1,000 मुलांचं फॉरेस्ट हे आहे. आम्ही 4 पेपर चेकर असेल तिथं. तर प्रत्येकाला किमान 250 पेपर येणार आहेत चेक करायला. या 250 पेपरमुळे मध्ये होणार काय आहे, तुमच्यासाठी हा प्रश्न एकदाच आहे, पण मला हा प्रश्न 250 वेळा दिसणार आहे. 250 वेळा दिसणार आहे. दिवसात कितीही झालं तर केवळ 40 पेपर चेक होणार. तो पहिला दिवस माझी एनर्जी असेल चांगली 40 पेपरची. नंतर मात्र मला असे 4-4 न हे म्हणलं तरी 4-25, 4-24 6 ते 7 दिवस पेपर चेक करायचे. अशा केसमध्ये मला नंतर-नंतर त्या गोष्टीचा नक्कीच कंटाळा येतो पेपर चेकरला. कितीही झालं तर तो एक व्यक्ती आहे, माणूस आहे. मग अशा केसमध्ये तो कशाकडे बघून इम्प्रेस होतो, की तुमची सगळ्यात पहिल्यांदा मोनोटोनस मांडणी नसावी, निबंध स्वरूपात एकसारखं नसावं, पॉइंट असावेत. पॉइंट असावेत, हेडिंग असावं. हे हेडिंग दिलं मान्य आहे. आता ह्या प्रश्नाचे मी मार्क कमी देणार आहे. त्याचं मी कारण खाली देईन. हे प्रश्न जो सोडवून आलेला आहे. हेडिंग आलं, ठीक आहे. इट्स ओके. नंतर मला हे वाचायची इच्छा नाहीये सारखी. इट इस द एनर्जी इन्क्रीज ऑफ एन एव्हरेज एअर टेम्परेचर नियर द अर्थ सरफेस हे जर मी वाचत बसलो, तर मला एक-एक पेपर सोडवायला, एक-एक पेपर चेक करायला अर्धा ते 1 तास लागेल. या स्पीडनं जर मी गेलो, तर 8च तास मी काम करू शकणार आहे. 8 पेपर चेक करत बसावं लागेल. 8 पेपरचं नाही, डेली मिनिमम 30 पेपरचं ते टार्गेट या ठिकाणी असतं. तर त्यानुसार जर बघितलं तर मी नाही. मला पण एक टाईम लिमिट आहे प्रत्येक पेपरला. या टाईम लिमिटने गेलो तर माझी एक अपेक्षा आहे, की ग्लोबल वॉर्मिंगला यामध्ये तुम्ही ग्रीन हाऊस गॅसेस हा शब्द असावा. त्याला अंडरलाईन मारा. इट्स ओके. कारण मला माहीत आहे ग्रीन हाऊस गॅसेस आहे. पण याच्यात एक आहे अजून मला काही मिस्टेक वाटती. या प्रश्नाच्या उत्तरात. तर त्यानं काय करायला पाहिजे होतं या विद्यार्थ्यानं, की ग्रीन हाऊस गॅसेसची लिस्ट थोडक्यात लगेच पटदिशीने द्यायला पाहिजे होती. हे त्याला सजेशन मी दिल्यानंतर त्यानं तसंही एक उत्तर पाठवलेलं आहे, की मिथेन, CO2, CO काय असेल ते एवढं मी बघत नाही. बट
मला ही गोष्टीचं कळलं, की यानं ग्रीन हाऊस गॅसेसची लिस्ट लिहिलेली आहे, की ज्यांच्यामध्ये हे ट्रॅप होऊन ग्लोबल वॉर्मिंगचं इफेक्ट तयार होणार आहे. सो या ठिकाणी ओके. सगळं नाही वाचत तो. इथं ग्रामरचा काही इश्यू नाहीये. ग्रामरमध्ये तुमचं इकडं-तिकडं चालून जातं. मेकॅनिझम त्यानं एक पॉइंट टाकलेला आहे. मेकॅनिझममध्ये जर मी वर बघितलं, हे इम्प्रूव्ह केलेलं आहे कदाचित. वरचं इम्प्रूव्ह नाहीये. वर देखील आता दिसायला खूप सुंदर आहे. पण काही अजून इफेक्टिव्ह कधी होईल? मेकॅनिझम. हां, इथंही त्यानं शॉर्ट वेव्ह आणि लाँग वेव्ह लिहिलेलं आहे. हां, हे पाहिजे, की इनकमिंग सोलार रेडिएशन शॉर्ट वेव्ह, रिफ्लेक्टेड किंवा टेरेस्ट्रियल सोलार रेडिएशन जे लाँग वेव्ह आपण म्हणतो पृथ्वीपासून रिफ्लेक्ट होऊन, हा एक मॅटर किंवा हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलेलं आहे विचारलेलं आहे कॉजेस. आता कॉजेस आणि त्यातही बघायचं प्रश्नांमध्ये. उगं येतंय म्हणून ग्रीन हाऊस गॅसेसची लांबड लावायची नाही. इन डिटेल अबाउट ग्रीन ग्लोबल वॉर्मिंग हां, मग कॉजेस वगैरे लिहिलं पाहिजे. अँड इट्स इफेक्ट असं त्याने दिलेलं आहे. मग कॉजेस मॅन मेड केलेलं आहे त्यांनी, नॅचरल केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं काही नाही, की तुमचा एखादा स्किप झाला तरी चालतो. असं पर्टिक्युलर त्याला उत्तर नाही, की मॅन मेड मी 8 एवढेच पॉइंट लिहिले पाहिजेत, हे लिहिले पाहिजेत. हे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाहीये. आता आपण याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. आपण काही एक्स्ट्रा वाढवू शकतो. इकडं काही वाढवू शकतो. कोणाला दुसरेही मुद्दे असू शकतात. फक्त मुद्दे अप्रोप्रिएट असावे. पण मॅन मेड अँड नॅचरल हा पॉइंट आलेला आहे. अँड इट्स इफेक्ट त्यांनी विचारलेले आहेत. सो ही डिव्हायडेड दिस इफेक्ट इंटू द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. And again he divided the indirect effect into the economical and social. Okay. So मी बघणार पटापट राईज इन टेम्परेचर. ओके. आता हे राईजच्या ऐवजी त्याच्याकडनं चुकून राईज झाले, पण एवढं लक्ष नाही जात. ओके. यस पाहिजे इथं. तर ते भारताचं टेम्परेचर वाढतं असं झालं ते. राईज राईज इन टेम्परेचर, क्लायमेट चेंज बाय द ग्लोबल वॉर्मिंग वगैरे. यस. पण तरी चालेल, ठीक आहे थोडंफार. नका करू स्पेलिंग मिस्टेक. पण हे काही निबंध नाहीये एसे किंवा लँग्वेजचा. ते थोडं ॲक्सेप्टेबल राहील. अक्षर चांगलं असल्यावर अजून त्याच्यामध्ये हे होईल. आता या दोन्ही प्रश्नांमध्ये मला अजून एक गोष्ट अपेक्षित होती, की ज्याच्यामुळं मी 8 मार्कापैकी 7 मार्क किंवा 6 मार्क दिले असते. टेक्निकलमध्ये मार्क भरपूर मिळतात. त्यामुळे कधी निगेटिव्ह व्हायचं नाही. कोण जर तुम्हाला 8 पैकी 3 आणि 4 देत असेल एवढ्या चांगल्या उत्तराला, तर तसल्या गोष्टीत निगेटिव्ह व्हायची काही गरज नाही. जो काही आपले टेक्निकलचे लोकं असतात, मी स्वतः आता समजा इंजिनिअरिंगवाले असेल, हे असेल, ह्या लोकांचे हात ढिलेच असतात. त्यांची मानसिकताही पॉझिटिव्ह असते. फॉरेस्ट अँड ॲग्री इंजिनिअरिंगच्या बाबतीत देखील हेच आहे. इव्हन तुमचं जिओलॉजी असेल, इतरही असेल, तर त्या बाबतीत हे लागूच होतं. त्यामुळे कधीही फॉरेस्टचे कट ऑफ देखील तुम्हाला आत्ता मार्क चांगले मिळताना दिसतायत. त्यामुळे ते हात ढिला असतो. हे असलं कधी करत बसत नाहीत. हां, फक्त 8 पैकी 8 नाहीत देणार. पण त्या विद्यार्थ्यानं जर डायग्राम काढली. आता या 2 मध्ये या एकाच प्रश्नाचं उत्तर 2दा लिहिताना त्याच्यामध्ये मेन ड्रॉबॅक काय आहे? की डायग्रामचा. मला एक अपेक्षा आहे की त्याने एक अशी सिंपल डायग्राम काढावी. हा सूर्य हे त्याचं या ठिकाणी काय असेल ते असं काढा असलं तर काढा आणि त्याच्या येणाऱ्या इनकमिंग शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणून इथं लिहा. पटदिशी जागा घेऊन. त्या रिफ्लेक्ट झाल्यानंतर लाँग वेव्ह रेडिएशन लिहा. आता इथं स्पेस कमी आहे, पण स्पेस पूर्ण द्यायचा. गिचमिड त्याला करायचं नाही पेपरमध्ये अजिबात. आणि त्या लाँग वेव्ह रेडिएशन या ठिकाणी या CO2 गॅसेस, CH4, मिथेन, N2O या गॅसेसमध्ये ट्रॅप झालेलं दाखवायच्या अँड राईज इन टेम्परेचर म्हणून लिहायचं अर्थच्या ट्रोपोस्फिअरचं. तेच आहे ना मेन, की ट्रोपोस्फिअरच्या किंवा लोअर स्ट्रॅटाचं टेम्परेचर या ठिकाणी इन्क्रीज होतं. सो ग्लोबल वॉर्मिंग आणि यासाठी एक स्पेस सोडा चांगला. तर याच्यामुळं काय होतं इफेक्टिव्हनेस की 7 देऊ शकतो नक्कीच तो आणि कमी तर देणार नाही. मग हे पटापटा मेन म्हणजे स्पेस लिखाणाचं कमी होईल आणि डायग्राममुळं स्पेस वाढेल. स्पेस वाढल्यानंतर अजून उत्तर मोठं लिहिलंय असं दिसेल. हे एक महत्वाचं आहे. नंतर आपल्याला हे झालं उत्तर लिहितानाचं स्वरूप. मग ह्या टार्गेट 200 मध्ये आपण काय-काय अचीव्ह करणार आहे? फर्स्ट थिंग सिलेबस कंप्लीट करणार आहे क्वेशन आन्सरद्वारे. जे काही क्वेशन आन्सर तुम्ही मला लिहून पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी काही स्लाईट मॉडिफिकेशन सांगेल ते तुम्ही त्या प्रत्येक उत्तराच्या खाली जागा सोडायची, त्या मॉडिफिकेशन त्यातच करायचं, त्याच्यामध्ये परत खोडाखोड करायची नाही. हे सगळं झाल्यानंतर लास्टला जेव्हा आपली 15 एप्रिल किंवा त्या ठिकाणी 10 एप्रिलपासून 15 एप्रिलपासून ते पुढचे जे काही 7 मे या काळामध्ये जे काही या 200 क्वेशन्समुळं तुमचे 300 पानाची नोट्स बनेल, कुणाची 250 पानाची बनेल. तीच नोट्स अंतिमतः रिवाईज करायची. त्यानुसार तुम्हाला एक कॉन्फिडन्स देखील बूस्ट होतो आणि आपण परीक्षेला योग्य पद्धतीने फेस करतो.
जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ॲग्री इंजिनिअरिंग आहे त्यांना देखील ही स्ट्रॅटेजी राहील सिलेबस वाईज आणि देन हे. आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आता आपल्याला तेच ऑन पेपर उतरवायचं आहे वेगळं. बॅचच्या विद्यार्थ्यांना देखील हा कोर्स सेपरेट आहे तो घ्यावा लागेल. फक्त त्यांना ऑफर राहील, त्यांना कुपन कोड राहील. बॅचमध्ये क्वेशन आन्सरची कामं करत नाहीयेत, यामुळे देखील त्यांना या ठिकाणी साइडला आपण काढतोय. तो बॅचमध्ये बॅच राहील. रायटिंगचा सेपरेट या ठिकाणी जो काही मॉड्यूल आहे तो राहील. त्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. बॅचच्या विद्यार्थ्यांना त्याकरता कुपन कोड असेल. इतर विद्यार्थ्यांनी ते जे आपले इतर बॅचचे विद्यार्थी नाहीत, ज्यांनी स्वतःहून अभ्यास केलेला आहे. ज्यांना इतर ठिकाणी बॅच लावलेले आहेत, पण नोट्सच मिळालेले नाहीत, असे अनेक मला मेसेज येत आहेत. आता ती त्यांची चुकी आहे, तुमची चुकी आहे, की तुम्ही त्या गोष्टीचं त्यांना विचारपूस करायला पाहिजे होती, की तुम्ही नोट्स देणार आहे का? हा त्यांचा भाग आहे. ओके. पण तुम्हाला ज्या काही नोट्सला आता त्यांनी दिलेला डाटा असेल, तो कंपाईल करायचा असेल एका ठिकाणी, तरी देखील ही टेस्ट सीरीज तुम्ही जॉइन करू शकता. सेल्फ स्टडीवाले असतील, इतर क्लासवाले असतील किंवा आपले क्लासवाले. फक्त आपल्या क्लासवाल्यांना तिकडच्या ॲडमिशनमुळे इकडे कुपन कोड राहील. बाकीच्यांना जे काय आहे ते फी द्यावी लागेल. स्ट्रक्चर असं आहे, क्वेशन्स तुम्ही मला उत्तरं पाठवणार आहे आणि मी त्यांचं एक्झॅक्ट उत्तर काय पाहिजे आहे, माझे व्ह्यूज मांडणार आहे. माझे व्ह्यूजमध्ये देखील तुम्ही व्हॅल्यू एडिशन करू शकता स्वतःहून की नाही आणि सरांच्या पेक्षाही मी अजून चांगलं देईन. त्यातल्या त्यात मी ज्याचं चांगलं उत्तर आहे ते देखील ॲप्रिशिएट करेन. तर तुम्हाला एक सजेशन राहील या पूर्ण टेस्ट सीरीजमधून. सिलॅबस कव्हर केला जाईल, पॉझिटिव्हिटी आणली जाईल आणि शेवटच्या अंतिम ज्या नोट्स लागतात त्या देखील प्रिपेअर केल्या जाईल. या सगळ्यासाठी हे टार्गेट 200 प्रत्येकानं जॉइन करा आणि आपली पोस्ट सिक्युअर करा. ओके. थँक यू.